मागच्या भागात आपण पाहिले की आकाश मानसीला रिंकीबद्दल सांगत होता. तिने लहान वयातच तिचे आई वडील गमावले आणि अनाथाश्रमात ती सगळ्यांची आईसारखी काळजी घेते. तो समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अनाथाश्रम? पण का? मानसीला क्षणभर रिंकीसाठी वाईट वाटलं. हे खरं आहे? अरे देवा! मानसीने डोळे घट्ट मिटले. ही नवी माहिती पचवणं तिच्यासाठी कठीण जात होतं. आम्ही दोघं मित्र आहोत. त्याच अनाथाश्रमात एकत्र वाढलो आहोत. तो मान हलवत म्हणाला. तिने कमावलेला प्रत्येक साठवलेला पैसा ती अनाथाश्रमाला देते आणि तिची सगळी मालमत्ताही तिने तिथेच दान केली आहे. मानसी त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिली. अनाथाश्रम? तू आत्ताच काय म्हणालास? ती धक्क्यात विचारू लागली. म्हणजे तू माझं बोलणं खरंच ऐकलंस? आकाश थोड्या गंभीर आवाजात म्हणाला. म्हणजे तुम्ही दोघं? ती वाक्य पूर्ण करण्याच्या मूडमध्येच नव्हती. तिला श्वास घ्यायलाही अवघड जात होतं. आता तिच्यासाठी तो एक कोडच झाला होता. हो, तो डोळे मिटत म्हणाला. राहू दे. मानसीने डोकं हलवलं आणि क्षणातच त्याला हसायला सांगितलं. तेवढ्यात रिंकी धावत आली आणि घाबरून हसली. ठीक आहे रिंकी, मानसीने आश्वासक असू देत म्हटलं. मी त्यावेळी खूप रागात होते. तिला तो विषय पुन्हा उकरून काढायचा नव्हता. ठीक आहे, मानसी हलकसं हसली. आता मानसीला कळलं होतं, काही हसरे चेहरे प्रचंड वेदना लपवून ठेवतात. आकाशला कुणालाही सांगायला आवडत नाही, पण मानसीला हे करणं गरजेचं होतं. रिंकीचा भूतकाळ खूप कटू आहे. तिने तिच्या डोळ्यांसमोर अपघातात आई वडील गमावले आहेत. ती त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त परिपक्व आहे. ती कपटी नाही. तिचं मन अगदी निष्पाप आहे. आकाशला माहीत आहे, सहानुभूती, समजूतदारी या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. दिवसाच्या शेवटी उरतं ते फक्त प्रेम. रिंकीने मानसीला मिठी मारली आणि मानसीने ती नाकारली नाही, हेच मोठं आश्चर्य होतं. आता त्या दोघी केवळ अनोळखी नव्हत्या तर मैत्रिणी झाल्या होत्या. तिघही अर्धा तास बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. मानसीने रिंकीकडे पाहून ओठांनीच म्हटलं, वेडी मुलगी. हो, मला ते आवडतं. माझी आई मला लहानपणी असंच म्हणायची. रिंकी किंचाळल्यासारख्या उत्साही आवाजात म्हणायची. वेडी ग. मानसी हसली. त्या दिवशी मानसीने खूप काही शिकलं. पहिलं, ती आकाशकडे आकर्षित झाली आहे. आणि दुसरं, रिंकी तिला वाटते तितकी बालिश नाही. पण हेही खरं, ती मानसीच आहे. अभिमान आणि थोड्या गर्वाने भरलेली. तिघेही आता चांगले मित्र झाले होते. आता मानसीला बाहेरची असल्यासारखं वाटत नव्हतं. तरीही रिंकीच्या बालिश स्वभावामुळे तिला थोडी अस्वस्थता वाटायची. आकाश खूप वेगळा होता. तो नक्कीच जुन्या विचारांचा होता आणि 23 वर्षांच्या मुलासारखा कधीच वागत नसे. तो तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि गूढ विषयांमध्ये फार रमलेला असायचा. खूप भावूक आणि अतिशय संवेदनशील. मानसीला कुठेतरी आकाशला पूर्णपणे समजण्यात अपयश येत होतं. तिला अजूनही वाटायचं की तो थोडा मॅनिप्युलेटिव्ह आहे, थोडा फ्लर्टी आहे. किती मोठं विडंबन. मानसीला हे कळलंच नाही की तो तसा स्वभावानेच आहे. त्याने कधीच तिला किंवा कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खरा होता. ते रोज भेटायचे, नाटकांवर चर्चा करायचे आणि NGOच्या कामात सक्रियपणे भाग घ्यायचे. मानसीला शहर फिरायचं होतं. तिला वाटलं होतं की आकाश त्यांना जेवायला किंवा कुठेतरी फिरायला बोलावेल, पण त्याने तसं केलं नाही. तिला आश्चर्य वाटलं. मग तिनेच पुढाकार घेतला आणि त्याला मदत करण्यास सांगितलं. ती या शहरात नवीन होती. आकाश आणि रिंकीशिवाय तिला कोणीच माहिती नव्हतं, म्हणून तिने आकाशची निवड केली. कॅम्प संपेपर्यंतच ती इथे राहणार होती आणि हे कुणालाही माहिती नव्हतं, अगदी आकाशलाही नाही. तिला त्याचं उत्तर ऐकायचं होतं आणि त्यावर स्वतःची प्रतिक्रिया द्यायची होती. त्याचं कुटुंब इथे त्यांच्या आईवडिलांच्या लग्नाच्या 30व्या वाढदिवसानिमित्त आलं होतं. दोन्ही मुली खूप उत्साहित होत्या. काय काय योजना केल्या नव्हत्या त्यांनी. त्या दिवसाला खास बनवायचं होतं. आणखी काही आठवडे आणि ते परत जाणार होते. मानसीकडे फार वेळ नव्हता. ती आकाशची वाट पाहत होती. शेवटी तो धापा टाकत आला, पण चेहऱ्यावरतीच कायमची स्मितरेषा. तो तिला कायम गोंधळात टाकायचा. तो काहीही बोलला तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्य असायचं. तिला कधी वाटलं नव्हतं की एखादं हास्य इतकं धोकादायक आणि भीतीदायक असू शकतं. तो एक गूढ आहे, तिने मनात म्हटलं. सॉरी. तो हसला आणि तिने पटकन डोळे मिटले. तुला वाट पाहायला लावलं. तो तिच्या चेहऱ्यासमोर बोटं वाजवत म्हणाला. डोळे उघड.
तिने जर असं समजलं असतं की तो तिच्या भावना ओळखू शकत नाही तर ती तिचीच मूर्खपणा असता. तो त्या बाबतीत खूपच पारंगत होता. ठीक आहे, तिने जबरदस्तीने असंच उत्तर दिलं. चल, त्याने इशारा केला. तू व्यस्त होतास का? मी त्रास दिला का? ती त्याच्याकडे पाहत विचारत होती. आज तो वेगळाच दिसत होता. वाढलेली दाढी, विस्कटलेले केस. नाही, तो हसला. क्षणभर तिला विशेष वाटलं. तो तिच्यासाठी आपली कामं बाजूला ठेवत आहे, तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. ही संधी मला गमवायची नाही. तो हलकेच कुजबुजला. ती लगेच त्याच्याकडे पाहू लागली आणि तिच्या ओठांवर स्मित उमटलं. ते दोघं रिकाम्या रस्त्यावर चालत होते. त्याने काय म्हटलं याचा अर्थ तिला समजत नव्हता. काय? ती थांबली आणि त्याच्या डोळ्यात टोकावली. तोही थांबला. दोघांमध्ये तीव्र नजरभेट झाली. ती त्याच्या डोळ्यांतून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती. भावनांनी भरलेले खोल डोळे. जितेशने मला सगळं सांगितलं. तू काही आठवण्यात परत जाणार आहेस. तो हसला. तिच्या घशात गोळा आला. हे सगळं माहीत असूनही तो हसतोय. तो अशक्य आहे, ती मनात म्हणाली. मी सांगितलं होतं ना मानसी, मला नियतीवर विश्वास आहे. तो कपाळाकडे बोट दाखवत म्हणाला. इथे जे लिहिलं आहे त्यापासून आपण पळू शकत नाही. कोण जाणे नशीब काय योजना आखत असेल, तो गंभीर नजरेने म्हणाला. त्याच्या शब्दांनी मानसीला दुखापत झाली. तो तिच्याकडे आकर्षित आहे हे स्पष्ट होतं. पण मग तो इतका शांत का? तो दुःखी नाही का? की तो फक्त अभिनय करतोय? ती अधिकच गोंधळली. दुसरीकडे आकाशला घाईघाईने काही घडवायचं नव्हतं. त्याला माहीत होतं दोघांनाही स्थिर व्हायला अजून 3-4 वर्ष लागतील. जर नियतीने काही काळ त्यांना वेगळं ठेवायचं ठरवलं असेल तर त्याला ते मान्य होतं. पण तोच जाणत होता तो आतून किती वेदना सहन करत आहे. ते सगळे रस्ते फिरले, सगळ्या मंदिरांना भेट दिली, सिनेमा पाहिला. उरलेल्या दिवसांना त्यांनी जणू एखाद्या मिशनसारखं जगून घेतलं. मानसी आनंदी होती. तिला त्याच्याबद्दल खूप काही कळलं. ती त्याच्या अनाथालयालाही भेट देऊन आली आणि तिला कळलं की तो आता विद्यापीठाच्या वसतिगृहात राहतो. हे जाणून तिला एक वेगळाच आनंद झाला. तिने सगळी स्ट्रीट फूड्स चाखली आणि बाजारात मिळणाऱ्या सगळ्या सेकंड क्वालिटीच्या वस्तूही विकत घेतल्या. तिला याची कधीच सवय नव्हती. ती लाडावलेली राजकन्या होती आणि तिच्यासाठी पैसे, शॉपिंग याला काहीच मर्यादा नव्हत्या. आकाश मात्र तिची लहान मुलासारखी काळजी घेत होता आणि तिला ते आवडत होतं. आकाशने तिला जगाकडे त्याच्या नजरेतून पाहायला शिकवलं. तिला आश्चर्य वाटू लागलं. एखादा माणूस इतका साधा कसा असू शकतो? तो फक्त काही पुस्तकं आणि एका कप कॉफीसोबत आयुष्य घालवू शकतो, एवढंच. क्षणभर ती चिंतेत पडली. हा खरोखरच असा आहे की फक्त अभिनय करतोय? ती स्वतःशी झुंज देत होती आणि तिला समजलं की तिला खरंच तो आवडायला लागलाय. आता मात्र तिला शंका येत होती. हे प्रेम आहे का? पण त्याचं जीवन जगण्याचं साधं तत्त्वज्ञान तिला अजिबात आवडत नव्हतं. ते तिच्यासाठी खूपच साधं आणि थोडं भीतीदायक होतं. ती त्याच्या बुद्धिमत्तेवर आणि सर्जनशीलतेवर प्रेम करत होती, पण त्याचवेळी त्याच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये असलेल्या त्याच्या रसावर तिला चिडही येत होती. ते दोघे बस स्टेशनवर पोहोचले आणि एकमेकांकडे बघत शांत बसले. कधीमधी एकमेकांकडे चोरीने नजर टाकत होते. आज कॅम्पचा शेवटचा दिवस होता. उद्यापासून ते पुन्हा 2 अनोळखी माणसं होणार होते. थँक्यू, मानसीने हलकंसं असत म्हटलं, डोळ्यातले अश्रू आवरत. क्षणभर आकाश आश्चर्यचकित झाला, पण लगेचच त्याने स्वतःला सावरलं आणि नाटकीपणे मान झुकवली. युअर वेलकम. तुला माहीत नाही मानसी, प्रत्येकाला हा सन्मान मिळत नाही. इतक्या सुंदर मुलीकडून धन्यवाद ऐकायला मिळणं, तेही मानसीकडून, तो हसत म्हणाला. मानसीने सुस्कारा सोडला आणि त्याच्या खांद्यावर हलकासा चापट मारली. दोघे काही क्षण शांत बसले. सगळ्यासाठी धन्यवाद. तुम्हाला खूप सुंदर आठवणी दिल्यास. खरंच सांगतो, आयुष्यभर मी त्यांना जपून ठेवेन, तो म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दुःख दिसत होतं. त्याचा उदास चेहरा पाहून तिलाही वाईट वाटलं. चल जाऊया, तो उठत म्हणाला. ती घड्याळाकडे घाईघाईने पाहते. संध्याकाळ झाली होती आणि तिला निघायलाच हवं होतं. ती एक क्षणासाठी त्याचं हास्य पाहणंही चुकवून बसली. ती एकटी नव्हती. तिचे आईवडील गेस्ट हाऊसमध्ये तिची वाट पाहत होते. हो, नक्की, ती अडखळत म्हणाली. दोघे शांतपणे चालत बाईकजवळ पोहोचले, जी आकाशने त्याच्या मित्राकडून घेतली होती. ती त्याच्या मागे बसली. प्रवास पूर्णपणे शांत होता. तिच्या बोटांनी हलकेच त्याच्या खांद्यावर थरथरत स्पर्श केला. तिची घालमेल त्याला जाणवत होती.
आकाशला माहीत होतं ती वेगळी आहे आणि त्याला स्वीकारणं तिच्यासाठी सोपं नाही. तिने त्याला नाकारले तरी त्याला काही हरकत नव्हती. या आठवणीच त्याच्यासाठी आयुष्यभर पुरेशा होत्या. तो तिच्या राहण्याच्या ठिकाणी बाईक थांबवतो आणि तिच्याकडे पाहतो. ती डोळ्यात पाणी घेऊन उभी होती. तिचे अश्रू पाहून त्याला खूप वेदना झाल्या. कदाचित यासाठी तोच जबाबदार होता. कदाचित त्यानेच तिच्या मनात काही खोट्या आशा निर्माण केल्या होत्या. तो तिच्या मागे लागला, तिला फसवलं. पण कदाचित हे सगळं नियतीचाच भाग असेल. बाय, तो गोंधळलेल्या चेहऱ्याने हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मानसीला वाईट वाटलं. तिला त्याच्याकडून फक्त एवढा साधा शब्द अपेक्षित नव्हता. तिला काहीतरी अधिक ऐकायचं होतं. बाय, ती हळूच म्हणाली आणि अडखळत चालू लागली. आकाश बाईकवर बसून डोळे बंद करून मूठ घट्ट आवडतो. मानसी, समोरचं दृश्य पाहून तो घाबरत ओरडतो. ती मागे वळून त्याच्याकडे पाहते. आकाश लगेच बाईक घेऊन तिच्यापर्यंत पोहोचतो. एका चोराने तिची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. आकाशने त्याचा हात पकडला. आकाश, ती भीतीने ओरडली. दुसऱ्या माणसाच्या हातात चाकू होता. हे पाहून ती घाबरून गेली. या भागात चेन स्नॅचिंग खूप सामान्य झालं होतं. तो चाकू मारण्याआधीच आकाशने त्याचा हात पकडून जोरात ओढलं. तो बाईकवरून खाली पडला. बाईक चालवणारा दुसरा माणूसही तोल जाऊन रस्त्यावर पडला. आकाशने एक क्षण मानसीकडे पाहून हसला. दोघे चोर पटकन उठले. चाकू आणि रुमाल उचलले आणि घाईघाईने बाईकवरून पळून गेले. मानसीने एक क्षणही विचार न करता आकाशला घट्ट मिठी मारली. आकाश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं ना मानसी, कोणतीही अडचण आधी मला सामोरी येईल, मगच तुझ्यापर्यंत पोहोचेल. ती डोकं वर करून त्याच्या डोळ्यात पाहते. दोघे काही क्षण तसंच एकमेकांकडे पाहत राहतात. त्या क्षणी ते स्वतःवर ताबा ठेवू शकले नाहीत आणि आसपासचं सगळं विसरून त्यांनी एकमेकांना किस केलं. पण त्यांना माहीत नव्हतं, कोणीतरी दुरून त्यांच्याकडे लक्ष ठेवून होतं. तो कोण होता? तो कोण आहे? मानसीची आई रागाने ओरडली आणि तिला वारंवार थापडा मारू लागली. मानसीने मात्र आकाशला आपल्या आत साठवलेल्या सगळ्या प्रेमाने किस केलं होतं. आईच्या शब्दांनी तिचे डोळे पाणावले. ती तिथेच बसून आकाश आणि त्यांच्या त्या किसचा विचार करत होती. अंधार पडला होता, त्यामुळे तिच्या आईला त्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते. पण ती तिची आई होती. हजारो लोकांमध्येही ती मानसीला ओळखू शकत होती. आकाश पाहण्यावर आला आणि डोळ्यात पाणी आणून मानसीला हलकेच हलवू लागला. त्याचवेळी त्याच्या मागच्या खिशातला फोन वाजला आणि त्यामुळे त्याचं हरवलेलं भान परत आलं. मानसीने डोकं वर केला आणि पुन्हा त्याच्या ओठांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तिला तो क्षण पुढे चालू ठेवायचा होता. हा तिची पहिलीच अशी वेळ होती आणि आकाश तिचा पहिलाच क्रश. रिंकी, त्याने तिचं नाव घेतलं आणि त्या जवळिकीतून स्वतःला दूर केलं. तो मानसीच्या उबदार मिठीतून बाहेर पडला. त्याने डोळे घट्ट मिटले आणि फोनवर रिंकीशी बोलू लागला. त्याच्या या वागण्याने मानसी वास्तवात परत आली. ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली आणि तिला बाल्कनीत तिच्या आईची सावली दिसली. तिने मनातच आईचा रागाने भरलेला चेहरा कल्पना केला आणि अपराधीपणाने डोकं खाली घातलं. तिला वाटत होतं की आकाश काहीतरी बोलेल, काहीतरी सांगेल. तिला त्याचा स्पर्श आणि प्रेम हवं होतं. पण तो मात्र मित्राशी फोनवर बोलत होता आणि तिला तिच्या विचारांमध्ये एकटी सोडून देत होता. जर त्याने हे मुद्दाम केलं नसेल तर त्याने माफी मागायला नको का? जर त्याला खरंच तिची काळजी असेल तर तो चिंतित नाही का? दुसरीकडे मानसी मात्र खूप घाबरली होती. तिला अजिबात वाटत नव्हतं की ही त्यांची शेवटची भेट ठरावी. आकाशने खोल श्वास घेतला आणि फोन संपवल्यावर तिचा चेहरा आपल्या हातात धरला. मानसीचा चेहरा पडला. तिला माहिती होतं की तिची आई बाल्कनीतून सगळं पाहत आहे. तिने स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून त्याची वाट पाहिली होती. आणि तो काय करत होता? त्या वेड्या रिंकीशी फोनवर बोलत होता. रिंकीचा विचार करताच तिचा राग अनावर झाला. माझी वाट बघ, मी परत येईन. तो तिच्या नाकाला हलकेच स्पर्श करत पुटपुटला. त्याच्या या शब्दाने तिचे डोळे मोठे झाले. ती पूर्णपणे गोंधळली. रागाने तिचं भान हरपलं. वाट बघू? किती वेळ? तिला त्याला विचारायचं होतं. पण तिचे ओठ कोरडे पडले होते आणि त्याच्या श्वासाच्या स्पर्शाने थरथरत होते. माझ्यावर विश्वास ठेव, तो तिच्या कपाळावर हलकेच किस करत म्हणाला. यावेळी तो खरोखर प्रामाणिक दिसत होता. दोघांनीही प्रेमाची कबुली दिली नव्हती. फक्त एकमेकांना थोडा वेळ द्यायचा होता. आकाशने तिच्याकडून थोडा वेळ मागितला, कदाचित काही वर्षे. ही कल्पना मानसीला घाबरवून गेली. तिने काहीही न बोलता मान हलवली आणि निघून गेली. आकाश मात्र तिथेच गोंधळात उभा राहिला.
त्याला धक्का बसला होता. आत्ताच तर ती स्वतःहून त्याला किस करत होती आणि आता तो वेळ मागताच ती निघून गेली. का? तो भुवया जुळवून तिथेच उभा राहिला. मानसी, त्याने तिच्या मागून ओरडून हाक मारली. ती मात्र रडू लागली. तिला स्वतःलाच कळत नव्हतं ती का रडते आहे. काही ठोस कारण होतं का? काहीतरी बोल, मी मरतोय आतून, आकाश अपराधीपणाने म्हणाला. तिची उदासीनता त्याला आतून मोडत होती. तो परत बाईककडे गेला आणि एकदाही तिच्याकडे न पाहता निघून गेला. तो कोण आहे? तिची आई पुन्हा ओरडली. मोठ्या गेटजवळ मानसीने आईला सामोरं गेली. मन्नू, मी विचारते, तो कोण आहे? तिच्या आईने तिचा हात पकडला आणि तिला खोलीत ओढत नेऊ लागली. मुन्ना. मानसीने वॉचमनकडे पाहिलं. त्याने मान खाली घातली आणि तिच्या आईच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तो त्या शहरात राहतो आणि त्याला आकाशबद्दल आवश्यक माहिती होती. मुन्ना? आईने तिरस्काराने मानसीकडे पाहिलं आणि तिला खोलीत ओढून नेलं. तिने तिला बेडवर फेकला आणि दरवाजा लॉक केला. चटाक. मानसीला आता त्या वेदना जाणवेनाशा झाल्या होत्या. आकाशने तिला नाकारल्याचं दुःख ती सहन करू शकत नव्हती आणि आता तिची आई तिला त्याची किंमत चुकवायला लावत होती. आता तिच्या आयुष्यात याहून वाईट काय होऊ शकतं? जर आईने हे वडिलांना सांगितलं तर ते दोघांनाही जिवंत ठेवणार नाहीत. अरे देवा, मानसी तू काय केलंस? ती स्वतःलाच मनात म्हणाली. तू स्वतःवरचा ताबा कसा गमावला आणि आईसमोर एका मुलाला किस केलंस? मानसीने स्वतःलाच काही शिव्या दिल्या आणि आईचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला. आई जोरजोरात रडत होती. हे पाहून मानसीचं हृदय तुटलं. आत्ताच तिने तिला थप्पड मारली, तिरस्काराने पाहिलं आणि आता ती स्वतःच रडते आहे. हे काय चाललंय? मानसी घाबरली. आई, ती हळू आवाजात म्हणाली. हे काय होतं मानसी? यावेळी तिच्या आईचा आवाज खूपच धोकादायक वाटत होता. आई, मला समजावू दे, तो खूप चांगला मुलगा आहे. मानसी काही सांगणार होती. मला दिसतंय ते, तिची आई जोरात ओरडली. तुझ्या घरासमोर त्याने तुला किस केलं. मला कळतंय तो कसा मुलगा आहे. मानसीकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी शब्दच उरले नव्हते. सगळं पूर्णपणे बिघडलं होतं आणि ती काहीही करू शकत नव्हती. स्वप्नाने जी चूक केली ती चूक पुन्हा करू नकोस, तिची आई कठोर आवाजात म्हणाली. हे ऐकून मानसी आश्चर्यचकित झाली. तिची आई किती पटकन निष्कर्ष काढते. नीरजला 5 वर्षांपासून ओळखूनही ती अजून म्हणते की स्वप्नाने चूक केली. मानसीला ते विचारावरच हसू आलं. आई, कृपया माझ्या कृत्यांसाठी दीदीला दोष देऊ नकोस, ती म्हणाली. आणि नीरज जीजू खूप चांगले आहेत. मी नीरजबद्दल बोलत नाही आहे, तिची आई चिडून म्हणाली. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की स्वप्नाने जी चूक केली ती तू करू नकोस. ती अजूनही असंतब्ध बोलत होती. स्वप्ना नीरजसोबत भाग्यवान आहे. ते दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. पण तू अजून फक्त 20 वर्षांची आहेस. या समाजाबद्दल तुला काय माहिती आहे? कोण जाणे तो तुझ्या पैशांसाठी तुझ्या मागे असेल? आईने संशयाने विचारलं. आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? मानसीने फिकट पडलेल्या चेहऱ्याने आईकडे पाहिलं. तिला माहिती होतं आकाश कधीच तिच्या पैशांसाठी तिच्याजवळ आला नाही. त्यांनी दोघांनी कधीच पैशांबद्दल एकदाही बोलणं केलं नव्हतं. काय माहीत, उद्या तो तुला सोडून एखाद्या जास्त सुंदर आणि आकर्षक मुलीसोबत जाईल. आपल्याला काय माहिती तो कोण आहे? तो नेमका आहे तरी काय? तू अजून फक्त 20 वर्षांची आहेस. तुला काहीच कळत नाही. तिने तिचं भावनिक भाषण संपवलं. आईच्या शब्दांचा मानसीवर परिणाम झाला. जर तो तुला सोडून एखाद्या सुंदर आणि आकर्षक मुलीसोबत गेला तर? मानसीला आकाशने केलेला नकार आठवला. रिंकी, कदाचित त्याने आधीच तिला रिंकीसाठी नाकारलं होतं. आई बरोबर म्हणते आहे का? पण आकाशने कधी पैशांची काळजी घेतली नव्हती. मानसी तिथेच जमिनीवर बसली आणि फक्त आकाशचाच विचार करू लागली. जर तो तिच्यावर प्रेम करत असेल तर त्याला वेळ का हवा आहे? तो उघडपणे तिच्याशी फ्लर्ट करतो, पण जेव्हा रिंकी आणि मानसीमध्ये निवड करण्याची वेळ येते तेव्हा तो नेहमी रिंकीचीच बाजू घेतो. तो तिला प्रेमाने किस करतो, पण कधीही आपल्या प्रेमाची कबुली देत नाही. त्याला वेळ हवा आहे. मानसी भिंतीकडे एकटक पाहत बसली. तिला कळत नव्हतं ती काय विचार करते आहे आणि का. त्याला परत पाठवून दे, मानसीने रडू आवरत पुटपुटलं. तिची आई तिच्या बाजूला फिकट चेहऱ्याने उभी होती. मानसी वॉचमनला विनवणी करत होती. कृपया त्याला इथून पाठवून द्या. तो वचन दिल्याप्रमाणे परत आला होता. मानसीला वाईट वाटलं होतं. तो कदाचित काही वर्षांनी परत येईल, पण तो सकाळीच लवकर आला होता आणि चमकत्या डोळ्यांनी तिची वाट पाहत उभा होता.
काहीतरी बोला. कृपया त्याला इथून पाठवा. मानसीने वॉचमनचा हात पकडत विनंती केली. वॉचमनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. तिला कळलं नाही तो का हसतो आहे. त्याला काय समस्या आहे. तेवढ्यात तिला आठवलं वॉचमनला आकाशची माहिती आहे. तो त्याचं नाव घेत होता, मुन्ना. क्षणातच तिच्या मनात संशय आला. वॉचमन शांत राहण्याचा प्रयत्न करत हसला. सुदैवाने आकाशला ती कुठेच दिसली नाही. ती लपून त्याच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत होती. तेवढ्यात तिची आई अचानक तिच्या मागे आली आणि मानसीच्या खांद्यावर हात ठेवला. मानसी दचकली. क्षणभर तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. ती पटकन मागे वळली आणि आईपासून आपला चेहरा लपवू लागली. तिला माहीत होतं तिचे वडील घरात आहेत आणि आई त्यांच्यापासून काहीच लपवणार नाही. अरे देवा. ती घाबरत खोल श्वास घेत स्वतःलाच दोष देऊ लागली. रागाच्या भरात तिने काल रात्री स्वतःचा फोन फोडला होता आणि खोलीतल्या कितीतरी वस्तूही तोडून टाकल्या होत्या. आकाशने तिला 10पेक्षा जास्त वेळा फोन केला होता आणि त्यामुळे ती आणखी चिडली होती. पण आता तिला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. तिने त्याला एक संधी तरी द्यायला हवी होती. फक्त एक छोटीशी संधी. एक क्षण. फक्त एक क्षण दे. मी सगळं तुला समजावून सांगतो. त्याने मेसेजमध्ये विनंती केली होती, पण तिने त्याला एक सेकंदही दिला नव्हता. हे त्याला खूप दुखावून गेलं होतं. तो पुन्हा आला आहे का? आई पुन्हा त्या बाल्कनीतून त्याच्याकडे पाहत होती, पण तिने लगेच डोळे बंद केले. तिला त्याचा चेहरा पाहायचाही नव्हता. तिच्या घरासमोर तिच्या मुलीला किस करणाऱ्या मुलाकडे पाहणं तिला घृणास्पद वाटत होतं. तिला फक्त इतकंच दिसत होतं. तो वॉचमनशी बोलत उभा आहे. त्याची पाठ तिच्याकडे होती आणि जसं तिने ठरवलं होतं, तिला त्याचा चेहरा पाहायचाच नव्हता. ती रागाने मानसीकडे वळली. आई, मला थोडा वेळ दे. मी त्याला इथून पाठवून देते. मानसी विनवणी करत म्हणाली. जा. आईने नाराजीने पुटपुटलं. मानसीने इकडे तिकडे पाहिलं. आजचा दिवस खूप खास होता. आज तिच्या आईवडिलांच्या लग्नाच्या 30व्या वाढदिवसाचा सोहळा होता. या निमित्ताने मोठी पार्टी ठेवली होती. त्यांच्यासाठी हा खूप खास दिवस होता आणि साजरा करण्याचा मोठा प्रसंग. मानसीला आजूबाजूला खूप ओळखीचे लोक दिसत होते. इतक्या पाहुण्यांसमोर आकाशचा अपमान व्हावा हे तिला अजिबात नको होतं. फक्त त्या विचारानेच तिचं मन अस्वस्थ झालं. कारण ती अजूनही त्याच्यावर प्रेम करत होती. तो तिच्यावर प्रेम करतो की नाही याची खात्री नसली तरी. हे वेगळंच होतं, कारण मानसीला माहिती होतं, जर तिच्या आईने ही गोष्ट वडिलांना सांगितली तर ते काय करतील. तिने आपल्या ड्रेसला एका हाताने घट्ट पकडलं आणि लहान मुलासारखी धावत आकाशकडे गेली. तिला पाहताच आकाशच्या डोळ्यात पाणी आलं. मानसी. तो हलकासा हसला. मानसीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो खूप थकलेला दिसत होता. मानसी, तू माझ्यावर रागावली आहेस का? का? तू माझे फोन का उचलले नाहीस? तो थोडा मान खाली घालून तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मानसी घाबरून गिळून राहिली. ती जोरजोरात श्वास घेत उभी होती. तिच्या डोळ्यात राग होता, जणू खंजिरासारखा. आकाशला अचानक आपली चूक जाणवली. त्याने तिला खूप नाजूक क्षणी किसच्या मध्येच अचानक सोडून दिलं होतं. तिने त्याच्या घरासमोर तिला किस केलं आणि मग कोणतंही कारण न देता तिला तिथेच सोडून गेला. हा विचारच त्याला घुसमटवू लागला. त्याने खूप मोठी चूक केली होती. त्याने तिच्या भावनांना गृहीत धरलं होतं. मानसी, मला समजावून सांगू दे, तो हळू आवाजात म्हणाला. तो तिथून भेकड्यासारखा पळून गेला होता आणि एकदाही मानसीचा विचार केला नव्हता. आज तिच्या इथल्या राहण्याचा शेवटचा दिवस होता आणि तो ते पूर्णपणे विसरला होता. गिल्टने त्याचं मन भरून गेलं. गरज नाही. मानसीने हाताने इशारा करत त्याला थांबवलं आणि क्षणभर रडली. रिंकी कशी आहे? तिला काही झालं नाही ना? ती उपरोधिक सुरात म्हणाली. ती ठीक आहे. कृपया मला एक क्षण दे, मी सगळं समजावून सांगतो, तो विनंती करत म्हणाला. समजावून सांगण्यासारखं काय आहे? तुला माहिती होतं ना मी कायमची निघून जाणार आहे, तरीसुद्धा तू तिचीच निवड केलीस. तिचे शब्द खूप कठोर होते. तुला माहिती नव्हतं का माझ्या भावना सांगण्याची ही तुझी शेवटची संधी होती? निघून जा, ती ओरडली. तिच्या शब्दाने तो थक्क झाला. ती काय बोलते आहे? रिंकीची निवड? काय बोलते आहेस तू? तो जोरात ओरडला. एकदा तरी माझं ऐकलंस तर तुला कारण कळेल, तो समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. बस, कृपया इथून निघून जा, ती त्याचा हात पकडून त्याला दूर ढकलत म्हणाली. तिथे काय चाललंय? मागून तिच्या वडिलांचा आवाज आला. ते घाईघाईने त्यांच्याकडे चालत येत होते. ते दोघे घराच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर उभे होते. मानसीने काळजी घेतली की तिच्या वडिलांना आकाश दिसू नये. काही नाही डॅड,
मानसी रडत म्हणाली, जा इथून. तिने आकाशला पुन्हा ढकललं आणि वडिलांकडे धावत गेली. तिच्या या वागण्याने आकाश पूर्णपणे हादरून गेला. तुझ्याकडे काहीच नाही आकाश. नाव नाही, प्रतिष्ठा नाही, पैसा नाही, काहीच नाही. निघून जा इथून. तिने मुद्दाम असं बोललं, फक्त तो तिथून निघून जावा म्हणून. आकाश तिथेच दगडासारखा उभा राहिला. क्षणभर तो स्तब्ध झाला. मग त्याने डोळे बंद केले आणि हळूहळू तिथून निघून गेला. जाण्यापूर्वी त्याला तिला एकदा पाहायचं होतं. त्याने पाहिलं, ती आपल्या वडिलांशी काहीतरी बोलत होती आणि त्यांना घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. अरे हरामखोर, त्याला इथून हकलून दे, तिचे वडील वॉचमनवर ओरडले. हे ऐकून आकाश सारा गोफाडून आला, पण तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. एक शब्दही न बोलता, पूर्ण शांततेत. संध्याकाळ, त्यांच्या घरी. रिंकी आणि निकितसोबत झालेल्या भेटीनंतर रिंकीने मला सगळं सांगितलं. मानसी त्याच्या शब्दांमुळे आकाशला झोपच लागेना. ते दोघे रिंकीच्या घरातून परत आले आणि आपापल्या खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. दोघांनाही बोलायची तयारी नव्हती. का? कारण दोघेही एका बोटीत बसले होते. त्या बोटीचं नाव होतं गिल्ट आणि तिचं अंतिम ठिकाण होतं प्रेम. आकाश बेडवर पडून सतत वळवळत होता. झोप येण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पूर्णपणे अपयशी ठरत होता. कुठेतरी त्याला मानसीला पाहायचं होतं आणि त्याहून जास्त ती त्याच्याबद्दल काय विचार करत असेल हे जाणून घ्यायचं होतं. तर मानसी आकाशबद्दल काय विचार करते आहे हे पाहायसाठी तुम्हाला आपला पुढचा भाग ऐकावा लागेल. पण त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, एक छानशी कमेंटही करा. धन्यवाद.